एक काळ आपण जगावरती सुपर इकॉनॉमिक पॉवर होतो, ज्या सेक्टरवरती, ज्या ॲग्रिकल्चरवरती. तो जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्याला 2 वेळचं खायचं अन्न पुरवणं हे सरकारकडे सगळ्यात मोठी समस्या होती. 1971ला ज्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध झालं बांगलादेशच्या संदर्भामध्ये, तेव्हा अमेरिकेनं आपल्याला धमकी दिलेली की आम्ही तुमचं फूड एड जी आहे, आम्ही जो तुम्हाला गहू पाठवतोय तो आम्ही तुम्हाला बंद करून टाकू. तेव्हा देन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी, थँक्यू व्हेरी मच, वी आर सेल्फ सफिशियंट. हे फार्म लॉ जो आपण वापस घेतल्यामुळे शेतकरी कितीतरी वर्षांनी परत पाठीमागे गेला. भारत हा जगामध्ये नंबर 1 राईस एक्सपोर्ट करणारा देश आहे जगामध्ये. भारत गेल्या वर्षी 22 मिलियन टन भारताने राईस एक्सपोर्ट केला आहे. पण टू प्रोड्यूस 1 kg ऑफ राईस यू रिक्वायर्ड 5000 लिटर ऑफ वॉटर. भारत हा देश इकॉनॉमिक पॉवर विदाउट ॲग्रिकल्चर होऊ शकत नाही. हा आपला हजारो वर्षाचा इतिहास आहे. डॉक्टर परसराम पाटील सर हे आज आपल्याला शेती आणि त्यामागचं अर्थशास्त्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून वावरत असताना जर आपल्याला शेती समजली नाही तर खरंच आपल्या कामामध्ये खूप मोठी त्रुटी राहते. आणि नुसतं शेती समजून उपयोग नाही तर त्यामागचं अर्थशास्त्रही समजायला हवं. असाच एक प्रशासकीय अधिकारी जो खूप उत्तम रँक मिळवून सुद्धा त्याने पोस्टल सर्व्हिस निवडली, पुढे फूड अँड ॲग्रिकल्चर असोसिएशनमध्ये त्याने काम केलं आणि रिटायरमेंट नंतर एक जमीन घेऊन त्या जमिनीवरती कोथिंबिरीची शेती केली. या कोथिंबिरीच्या शेती करून पूर्ण महिना जे काही काम करून ती कोथिंबीर जेव्हा तो त्या बाजारातून विकून परत आला तेव्हा त्याच्या मनात गणित चालू होतं. मनातला अर्थतज्ञ शांत बसत नव्हता आणि त्याला जाणवलं की शेतकरी जितका खर्च तिला पिकवण्यात करतोय त्याचं उत्पादन शुल्क मूल्यमापन त्या शेतकऱ्याला मिळत नाही आहे. आणि यातूनच पुढे तुम्हाला माहिती आहे शेतकरी चळवळीचा निर्माण झाला. ही गोष्ट मी सांगत होतो ती शरद जोशी यांची. त्यांच्याच पावलांवरती पावलं टाकत इतक्या वेळ शेतीचं जी पॉलिसी असायची ती वरतून ठरण्याऐवजी आता ती पॉलिसी वरतून न ठरता एक शेतकरीच शेतीचं अर्थशास्त्र समजून त्याच्या पॉलिसी तो स्वतः सरकारपर्यंत मांडेल, अक्षरशः युनायटेड नेशनपर्यंत मांडेल. आणि हे स्वप्नवत वाटणारं जी गोष्ट आहे ती सत्य करून दाखवली आहे डॉक्टर परसराम पाटील सरांनी. एक शेतकऱ्याचा मुलगा जो पुढे युनायटेड नेशनमध्ये जाऊन आपलं मत मांडतो, जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विविध क्षेत्रांमध्ये विविध गव्हर्नमेंट्सला पॉलिसीमध्ये मार्गदर्शन करतो, पॉलिसी रिसर्च फेलो आहेत. याचबरोबर ते विविध ठिकाणी आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शेती आणि त्यामागचं अर्थशास्त्र याविषयी मार्गदर्शन करतात. बाकी त्यांच्या तांत्रिक दृष्ट्यात मी जात नाही की सर नेहरू मेमोरियल अँड लायब्ररी फेलो आहेत किंवा सर अपिडाचे ॲडवायझर आहेत, ग्रामीण विकास ट्रस्टवरती सर ॲडवायझर आहेत, नाबार्डला सरांनी ॲडवायझर पदावरती काम केलेलं आहे, सर इज ऑल्सो इम्प्री कन्सल्टंट ऑल्सो. तर या सगळ्या गोष्टी, या तांत्रिक गोष्टी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती डॉक्टर परशुराम पाटील या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला भेटतील. पण आज या ठिकाणी आपण शेती त्यामागचं अर्थशास्त्र समजून घेणार आहोत एका अर्थतज्ञाकडून जो स्वतः एक शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा होता. तर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर परशुराम पाटील सरांचं. आणि भारताच्या 75 सोनेरी पानामधलं एक सोनेरी पान नक्कीच ते म्हणजे आपलं कृषी क्षेत्र असेल. त्या पुस्तकाची एक छोटीशी भेट आणि तुळशीचं रोप देऊन आपण सरांचा यथोचित सत्कार करूया. मी जी आज आपल्याशी जी हितगुज साधणार आहे, जी चर्चा करणार आहे, ती चर्चा नुसती अकॅडमिक किंवा बुकिश नसून मी ज्या वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सोबत काम करतोय त्या कामातून जे आलेले मला अनुभव आहे
किंवा एक शेतकरी किंवा एक शेतकऱ्याचा मुलगा किंवा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणून जे मला अनुभव आलेले आहेत ते प्रॅक्टिकल अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. म्हणून जेव्हा मला विचारण्यात आलं की सर आपण कशावरती हा सत्र ठेवू, तेव्हा मी मुद्दाम सांगितलं की बदलत्या भारताची किंवा नवीन भारताची बदलती किंवा नवीन ॲग्रिकल्चर पॉलिसी काय असायला पाहिजे. ॲग्रिकल्चर पॉलिसी फॉर न्यू इंडिया. ॲग्रिकल्चर पॉलिसी फॉर न्यू इंडिया. आपण जर एका नदीचा प्रवाहाचा विचार केला, नदीचा प्रवाह स्वच्छ, खळखळीत आणि शेवटच्या ध्येयापर्यंत तेव्हाच पोचतो जेव्हा तो सतत वाहत असतोय. जर तो प्रवाह थांबला, तो पाणी एकाजवळ साचायला लागलं, त्याच्यातून वास यायला लागतो. ना तो शेवटच्या आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोचतो, ना तो कुणाच्या कामाला येतो. तसंच पॉलिसीचं आहे, तसंच धोरणाचं आहे. बदलत्या काळाबरोबर ती पॉलिसी, ते धोरण बदलता आलं पाहिजेत, बदललं पाहिजेच, तरच त्याचा सर्वांगीण उपयोग होऊ शकतो. म्हणून आज आपण भारताची ॲग्रिकल्चरसाठी काय नवीन धोरणं असायला पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. वाय ॲग्रिकल्चर? आपण सर्व MPSC UPSC करता, आपण पुढे जाऊन या देशाची धुरा सांभाळणार आहात. सगळ्यात जास्त लोक कशामध्ये इन्व्हॉल्व असतील या देशाची, तर ती ॲग्रिकल्चरमध्ये आहेत. सगळ्यात जास्त रोजगार कुठून तयार होत असेल तर तो ॲग्रिकल्चरमधून आहे. असं एकच क्षेत्र आहे, जर ते व्यवस्थित चालू नाही राहिलं तर सगळ्या देशाचा कारभार बिघडू शकतोय, ते ॲग्रिकल्चर आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा देश समजून घ्यायचा असेल, इथला समाज समजून घ्यायचा असेल, इथल्या समाजाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील, इथला समाज, इथला देश तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल, तर ॲग्रिकल्चर समजून घेतल्याविना पर्याय नाही. भारत हा देश इकॉनॉमिक पॉवर विदाऊट ॲग्रिकल्चर होऊ शकत नाही. हा आपला हजारो वर्षाचा इतिहास आहे. तुम्ही जेव्हा प्रशासनात जाल तेव्हा जी समजा दिवसाला तुम्ही असं समजू की तुमच्याकडे 10 लोक भेटायला येतात, त्याच्यापैकी 5 लोक हे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असतील. त्यामुळे यू हॅव टू अंडरस्टँड ॲग्रिकल्चर बाय डेप्थ. जेव्हा तुम्हाला ॲग्रिकल्चर समजायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तेव्हा आपोआपच तुम्हाला या देशाचा इतिहास समजेल, या देशाचा भूगोल समजेल, या देशाची संस्कृती समजेल आणि इथला समाज, हा देश, हा सर्वांगीण तुम्हाला समजायला मदत होईल. म्हणून ॲग्रिकल्चर, म्हणून न्यू पॉलिसी फॉर इंडिया इन टर्म्स ऑफ ॲग्रिकल्चर. मी सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं तुम्हाला पाठीमागच्या इतिहासात घेऊन जातो, म्हणजे आपल्याला हा सगळा पट उलगडता येईल. आपल्या कुणाच्या मनात जर अशी शंका असेल की ॲग्रिकल्चर इज नॉट अ ग्लॅमरस, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण IT इंडस्ट्रीचा विचार करतो, इट्स सो ग्लॅमरस, एव्हिएशन इंडस्ट्री, रॉकेट सायन्स किंवा कुठलेही फॉर दॅट मॅटर सिमेंट इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, लगेच भव्य दिव्य डोळसभर पिक्चर उभं राहत आहे. पण ॲग्रिकल्चर, जर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये काम केला, ॲग्रिकल्चरमधले प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, तुम्ही ह्या देशाच्या 80 करोड लोकांच्या संदर्भामध्ये काहीतरी डिफरन्स करण्याचा प्रयत्न करताय, हे पहिले जाणून घ्या. किंवा आपण ज्यावेळेस म्हणतोय की ह्या वर्षी 1% आपला ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढला, व्हॉट डू यू मीन बाय इट? म्हणजे 80 करोड लोकांच्या मध्ये 80 करोड लोकांचा विकास 1% वाढला, हा त्याचा सरळ. म्हणून ॲग्रिकल्चर इज सो क्रुशियल फॉर इंडिया. हे उलगडण्या अगोदर आपण थोडा इतिहासात जाऊन बघूया की ॲग्रिकल्चर फक्त एक सेक्टर नाही आहे, ते फार चित्तथरारक गोष्टी आहेत. ह्या चित्तथरारक कहाण्या आहेत, ह्याच्यातूनच आपला देश घडलेला आहे. आज जे काय आपण उभं आहे त्याचा बेस ॲग्रिकल्चर आहे, आणि जे काय आपण बनू इच्छितो त्याचा पण बेस ॲग्रिकल्चर असणार आहे. तो कसा मी तुम्हाला सांगतो. आपण सर्वांनी ऐकलं असाल की ह्या देशामध्ये 1000 वर्षापूर्वी सोन्याचा धूर निघला जायचा, असं तुम्ही म्हटलं, सगळ्यांनी ऐकलं असाल की वी वेर द सुपर इकॉनॉमिक पॉवर, आपण जगामध्ये सगळ्यात श्रीमंत होतो. किंवा असं पण म्हटलं जातं आहे की इतकी आपल्याकडे संपत्ती होती की आपल्याकडच्या घरांना दारं पण लावली जात नाही. हे तुम्ही ऐकलं आहे ना, सोन्याचा धूर. पण तुम्ही कधी विचार केला की तो कशाच्यामुळे होता? आजची जर आपण परिस्थिती बघितली, सगळ्यात श्रीमंत आपण अमेरिका समजू, आता आहे अमेरिका,
तो कशाच्या बेसवरती श्रीमंत आहे? इंडस्ट्री, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एज्युकेशन्स. पण 1000 वर्षापाठीमागे ना सायन्स होती, ना टेक्नॉलॉजी होती, ना इंडस्ट्री होती. संपत्ती मिळवण्याचं साधन असं जे आता मॉडर्न जगात आहे तसं काहीच नव्हतं. मग तुम्ही कधी विचार केला का कशाच्या बेसवरती आपण इकॉनॉमिक पॉवर होतो? इट वॉज ॲग्रिकल्चर. आपल्याकडे ॲग्रिकल्चर इतकं सुपिरियर होतं, इतकं सुपिरियर होतं. इव्हन इंग्रज जे आपल्याकडे आले ते स्पायसेससाठी आले. इंग्रज जे आपल्याकडे आले ते कापसासाठी आले. आपल्याकडे इतकं ॲग्रिकल्चर सुपिरियर होतं की आपला व्यापार त्या काळामध्ये युरोपपर्यंत जायचा. आपले इथले व्यापारी मसाले, कापूस, वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य युरोपमध्ये नेऊन विकायचे. म्हणून सिल्क रूट आला. म्हणून सगळा ओशन, सगळा आपण इथून राईट फ्रॉम इंडियन ओशनपासून तर डायरेक्ट आपण युरोपमध्ये आपला माल पाठवायचो. एवढं ॲग्रिकल्चर आपलं सुपिरियर होतं. पण हजारो वर्षापाठीमागे जसं आपल्याकडे परकीय आक्रमण होत गेली, हळूहळू ॲग्रिकल्चर हे बॅकबोनला गेलं. नंतर सायन्स आली, टेक्नॉलॉजी आली, इंडस्ट्री आली. अशी वेळ आली की जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, ज्या काही समस्या आपल्या देशापुढे सगळ्यात गंभीर होत्या त्याच्यापैकी एक समस्या होती इथल्या लोकांना 2 वेळचं अन्नधान्य पुरवणं. म्हणजे एक काळ आपण जगावरती सुपर इकॉनॉमिक पॉवर होतो ज्या सेक्टरवरती, ज्या ॲग्रिकल्चरवरती. तो जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्याला 2 वेळचं खायचं अन्न पुरवणं हे सरकारकडे सगळ्यात मोठी समस्या होती. 1965-66 तुम्हाला जर आठवत असेल तर 2 बॅक टू बॅक आपल्याकडे दुष्काळ आलेले. सगळ्यात बिकट अवस्था काय कुठल्या संपूर्ण जगामध्ये कुणाची ती इंडियाची होती. 2 वेळचं खायचं अन्न मिळत नव्हतं. 65-66 बॅक टू बॅक ड्रॉट. म्हणून आपण PL 40 स्कीमच्या खाली अमेरिकेमधून गहू आयात केला. किती आयात केला? 40 मिलियन टन. 40 मिलियन टन आपण गहू आयात केला 2 वेळच्या खायसाठी. दर 15 मिनिटाला एक जहाज अमेरिकेतून गहू घेऊन यायचं. दर 15 मिनिटाला, दर 15 मिनिटाला एक जहाज आपल्याकडे घेऊन यायचं. तुम्ही थोडंसं त्याच्या पाठीमागे गेला की ग्रेट लीप फॉरवर्ड साधारणतः 51 ते 58च्या दरम्यानमध्ये चायनामध्ये उपासमारीनं सुमारे 3 करोड लोक मेलेली. तो नुसता जवळचा अनुभव होता. त्यामुळे जो भारतामध्ये जेव्हा 2 पाठोपाठ दुष्काळ पडले, प्रचंड प्रमाणात पॅनिक होता. 2 वेळचं खायचं मिळत नव्हतं. तुम्ही असं विचार करा की लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये सरकारनं बंदी आणल्या की तुम्ही चपाती करायची नाही. किंवा असं विचार करा तुमच्या घरामध्ये जेवणाचं टेबल आहे आणि त्या जेवणाच्या टेबलमध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही ह्याच्यावरती सरकारचा आदेश येतोय. तुम्ही कसं फील कराल? तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका, नव्हतंच त्यावेळेला. त्यामुळे दरवर्षी त्यावेळेला 66 म्हणा आपण 14 मिलियन टन आपण गहू आहे. दर 15 मिनिटाला आपल्याकडे ती बोट यायची JNPTला मुंबईवरून आणि तिथून सगळे भारतभर डिस्ट्रीब्यूट व्हायचे. पण आपल्याकडे जी त्यावेळी अशी जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये भारत सरकारच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. बाहेर पडायचे 2 रस्ते होते. एक तर आपण इम्पोर्ट करायचा गहू त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती. दुसरी आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते गहू किंवा अन्नधान्य इथं तयार करायचं. या 2च गोष्टी होत्या. पहिली गोष्ट जी होती आपण किती दिवस इम्पोर्ट करणार. आपण इम्पोर्ट केला 67 पासून आपण करायला लागला. पण लकीली दुसरी जी गोष्ट त्याच्यामध्ये रॉकफेलर फाउंडेशन तुम्ही ऐकलं असाल. रॉकफेलर फाउंडेशन्स आणि नॉर्मन बोरलॉग याचं तरी नाव तुम्ही ऐकलं असाल. हे रॉकफेलर फाउंडेशन, नॉर्मन बोरलॉग मेक्सिकोमध्ये काम करत होते की हाय यील्डिंग व्हरायटी लावून मोठ्या प्रमाणामध्ये कसं उत्पादन करता येईल. रॉकफेलर फाउंडेशनचा चीफ ऑफ इंडियामध्ये जेव्हा होता त्यावेळेच्या ॲग्रिकल्चर मिनिस्टरनं त्यांनी सांगितलं की तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या देशामध्ये सफिशियंट अन्नधान्य तयार करावं लागेल. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ व्हीट आहे, ती तुम्ही इंडियामध्ये लावा. 1-2 वर्षामध्ये तुम्ही सेल्फ सफिशियंट व्हाल. मग भारताने 80 टन ही जगातली सगळ्यात मोठी कन्सर्न 80 टन बियाणे सीड्स आपण रॉकफेलर फाउंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेतून इम्पोर्ट केली.
आणि ती पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा ह्याच्यामध्ये आपण ती लावली आणि बघता बघता 4 वर्षामध्ये भारत हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सेल्फ सफिशियंट झाला. किती सेल्फ सफिशियंट झाला? 1971ला ज्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध झालं बांगलादेशच्या संदर्भामध्ये, तेव्हा अमेरिकेनं आपल्याला धमकी दिलेली की आम्ही तुमचं फूड एड जी आहे, आम्ही जो तुम्हाला गहू पाठवतोय तो आम्ही तुम्हाला बंद करून टाकू. तेव्हा देन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी, थँक्यू व्हेरी मच, वी आर सेल्फ सफिशियंट इन फूड. एक धोरण, एक पॉलिसी की हाय यील्डिंग व्हरायटी इम्पोर्ट करणं आणि लावणं, एका पॉलिसीमुळे किती मोठा फरक पडला. एका पॉलिसीमुळे आपण फक्त सेल्फ सफिशियंट झालो नाही, तर 1971च्या युद्धामध्ये जे अमेरिका आपल्याला निगोशिएशन टूल म्हणून जे वापर करणार होतं त्याला नलिफाय केलं आपण. एक पॉलिसी टू इम्पोर्ट हाय यील्डिंग व्हरायटी. आपल्याला आता लक्षात आलं की धोरण किती इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेचं धोरण होतं की प्रोडक्शन जे आपलं आहे सेल्फ सफिशियंट काहीही करून प्रोडक्शन, म्हणून ग्रीन रिव्हॉल्युशन आली. म्हणून त्या 1967-17च्या दरम्यानमध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन, बिकॉज ऑफ दॅट रिझन. कारण त्यावेळेला सगळ्यात मोठं आपल्याकडे संकट कुठलं होतं तर 2 वेळचं अन्नधान्य पुरवणं. दॅट इज 1970च्या दरम्यानमध्ये. नंतर तुम्ही कधीतरी ऐकलं असाल तुमच्या वडिलांच्याकडून किंवा वडीलधारी मंडळीच्याकडून की दुधाच्या बाबतीत पण तसंच होतं की तुम्हाला 2 लिटर दूध हवं असेल तर अगोदर जाऊन रात्रीच्या मध्ये तुम्हाला ते भांड्याची क्यू लावावी लागत असेल, क्यू लावावी लागायची डेअरीच्या समोर. आपल्याकडे 17 मिलियन टन आपण त्यावेळी दूध तयार करायचो आणि त्यावेळी अमेरिका दूध तयार करायची 53 मिलियन टन. आता आपण करतो 200 मिलियन टन, अमेरिका करते 100 मिलियन टन. दुसरी या भारतामध्ये मोठी क्रांती झाली ॲग्रिकल्चर बाबतीमध्ये, दॅट इज अ व्हाईट रिव्हॉल्युशन, दूध क्रांती. वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली अमोलच्या माध्यमातून आपण दुधामध्ये इतकी मोठी क्रांती केली की त्यावेळेला अमेरिकेचं दूध आपल्या तिप्पट असायचं, आता आपलं दूध अमेरिकेच्या दुप्पट असते. व्हाईट रिव्हॉल्युशन. या व्हाईट रिव्हॉल्युशन ॲग्रिकल्चर इज नॉट जस्ट ॲन अ सेक्टर. हे कसं सोशल इंजिनिअरिंगचं टूल आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर आता गावामध्ये बघितला, डेअरीच्या समोर अशी लाईन लागलेली असते ते दूध डेअरीमध्ये घालण्यासाठी, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असतात. ते दूध, सगळ्या जाती धर्माचे दूध एका केनमध्ये ओतलं जाते, पण डिस्ट्रीब्यूट करताना सुद्धा ते कॅटेगरी बघून डिस्ट्रीब्यूट केलं जात नाही, सगळ्यांना वाटले जाते. ॲग्रिकल्चरची पॉवर तुम्ही लक्षात घ्या. जो प्रॉब्लेम कास्टिझमचा असेल किंवा बाकीचे आपले जे अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्याचं सामर्थ्य एका तुम्ही छोट्याशा डेअरीमध्ये तुम्हाला दिसेल. दिस इज ॲग्रिकल्चर फॉर इंडिया. ह्या छोट्या छोट्या गोष्टी भारताला भारत म्हणून घडवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मदत केल्या आहेत. त्यामुळे आपल्याला हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे की हे काय आहे, कसं आहे. तुम्ही बीटी कॉटन ऐकलं असाल. तुम्ही जर पुढं आला 2000च्या काळामध्ये, 2002च्या दरम्यान तो निर्णय झाला. बीटी कॉटन भारतामध्ये जे फार्मर सुसाईड करायचे त्याच्यापैकी एक रिझन होतं की कॉटनच्या बाबतीमध्ये की प्रत्येक वेळेला कॉटनच्यावरती पेस्टिसाईड अटॅक करायचा, त्याच्यामध्ये प्रोडक्शन कमी व्हायचं. त्यामुळे आपल्याला त्यावेळेला सुद्धा ज्या जेनेटिक मॉडिफाईड टेक्नॉलॉजी आहे ज्याला बीटी कॉटन संदर्भामध्ये ते इम्पोर्ट करून आपण लावायचं असं ठरलेलं होतं. पण ते बऱ्याच वर्षापासून त्याचा डिबेट चालू होता की हे लावलं तर काय होईल, इथले ट्रॅडिशनल व्हरायटी संपतील का, किंवा हे गेले तर आपण कॉर्पोरेट लोकांच्या हातात जाईल का. पण त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयींनी बोल्ड डिसिजन घेतला आणि बीटी कॉटन इंट्रोड्यूस केला. ज्यावेळेला बीटी कॉटन इंट्रोड्यूस इथे केला त्यावेळी भारताची स्थिती ही आपण बऱ्याच वेळेला कॉटन इम्पोर्ट करत होतो. म्हणजे जो देश, जसं की तुम्ही ऐकलं असाल की ब्रिटिश इथं कापसासाठी आले, सगळी जी युरोपची औद्योगिक क्रांती आहे स्पेशली इंग्लंडची ती हिथून नेलेल्या कापसावरती डिपेंड होती. तो देश कापसाच्या बाबतीमध्ये इम्पोर्ट करायला लागला. पण बीटी कॉटन इंट्रोड्यूस झाल्यामुळे वी वेर दी सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ दी कॉटन आणि वी आर दी
नंबर 1 प्रोड्युसर ऑफ द कॉटन इन द वर्ल्ड. एक धोरण BT कॉटन इंट्रोड्यूस करायचं, सगळं अख्खं ॲग्रिकल्चर सेक्टर बदललं. त्यामुळे जी भारत सरकारची धोरणं आहेत या संदर्भामध्ये ती आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही धोरणं जर आपण समजून घेतली तर आपल्याला हळूहळू हा देश कुठल्या मार्गाने जात आहे, हा देश कुठल्या संक्रमणामध्ये आहे हे आपल्याला समजणं खूप इझी होऊन जाईल. तुम्ही ऐकलं असाल की रिसेंटली जे सगळे फार्म लॉज होते, फार्म लॉजमध्ये गेली 75 वर्षामध्ये सगळ्यात मोठी कुठली गोष्ट झालेली असेल, सगळ्यात मोठी शेतीच्या संदर्भामध्ये ते फार्म लॉज होते. तुम्ही 1991ला ऐकलं असाल की आपल्याकडे मार्केट लिबरल केलं गेलं, मार्केट रिफॉर्म्स आणले गेले, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन. त्याच्यामध्ये फक्त ॲग्रिकल्चरला वगळण्यात आलं. ॲग्रिकल्चरचा कुठेही त्याच्यामध्ये लवलेश केला घेतला नाही. इम्पॅक्ट 1991ला एक सेक्टर दुधाचे मनमोहन सिंगांनी दुधाचं सेक्टर, दूध सेक्टर, दूध इंडस्ट्री, मिल्क इंडस्ट्री ही लिबरलाइज केली होती. पण त्यावेळचे आपले वर्गीस कुरियन हे प्राईम मिनिस्टरकडे गेले आणि सांगितले, व्हॉट युअर प्राईम मिनिस्टर इज डुईंग, व्हॉट युअर फायनान्स मिनिस्टर इज डुईंग, ही इज लिबरलायझिंग द इंटायर मिल्क इंडस्ट्री. त्यांचं असं मत होतं की सगळे प्रायव्हेट सेक्टर जर आम्ही अलाव केलं याच्यामध्ये तर मिल्क इंडस्ट्री फार्मरच्या हातातून सुटून जाईल. त्यावर तो निर्णय मागे घेण्यात आला. पण अगेन प्राईम मिनिस्टर वाजपेयींनी 2002ला आज पूर्ण मिल्क इंडस्ट्री ओपन केली. लुक ॲट टुडे, जेवढं दूध कोऑपरेटिव्ह सेक्टर, जेवढं मिल्क कोऑपरेटिव्ह सेक्टर प्रोसेस करते त्याच्यापेक्षा जास्त प्रायव्हेट सेक्टर प्रोसेस करते. म्हणजे इथे सगळ्यांना प्रचंड स्कोप आहे. हे जर 1991ला झालं असतं तर दुधाचा सेक्टरचा ग्रोथ जो 10 वर्षांनी रखडला तो 10 वर्षांनी अगोदर गेला असता. सेम तुम्ही ह्या वेळेला घेवा. तुम्हाला आपल्याला मोदी सरकारचं कौतुक करावं लागेल की ज्या धाडसानी हा निर्णय त्यांनी आणलेला फार्म लॉचा, गेल्या 75 वर्षापासून आपण शेतकऱ्याला एका जोरखंडामध्ये अडकलेलो आहे, त्यांना लिबरल करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कधी ऐकलं आहे काय की बाबा मी बिझनेसमॅन आहे पण माझ्यावर तर असे लिमिटेशन्स आहे की मला अधिकार नाही की माझी वस्तू कुणाला विकायची, मला अधिकार नाही की माझी वस्तू स्टोअर करायची का नाही, मला अधिकार नाही की माझी वस्तू कुठल्या मार्केटमध्ये विकायची, किती किमतीला विकायची, असं तुम्ही कोणी बिझनेसमॅन बघितलं आहे का? हे रिस्ट्रिक्शन फार्मर्सवरती आहे. फार्म लॉज हे सगळं मोडू पाडत होतं. फार्म लॉज जे भारत सरकारने इम्प्लिमेंट केलेले त्याचं मुख्य कारण हेच होतं की वर्षानुवर्षे आपण या शेतकऱ्याला ज्या जोरखंडामध्ये अडकलेलो आहे त्या जोरखंडातून बाहेर काढता येईल, लिबरल करता येईल. फॉर एक्झाम्पल स्टॉक लिमिट. समजा तुम्ही आता एक एक्झाम्पल बघितलं असेल की गव्हाच्या बाबतीमध्ये युक्रेन आणि कुणाची वॉर चालू होती? युक्रेन रशियाची वॉर चालू होती. युक्रेन हे जगामध्ये गव्हाच्या बाबतीमधचं कोठार आहे, कोठार. आणि तुम्ही सगळा युरोप बघितला तर युरोपचं जे फूड पॅटर्न आहे, युरोपचं फूड पॅटर्न हे ब्रेड ओरिएंटेड आहे. गव्हाचा ब्रेड हा सगळ्यात जास्त खाल्ला जातो तिथं. ज्या वेळेला या युद्धामध्ये युक्रेनची सगळी स्टँडिंग क्रॉप जे व्हीटचं होतं ते कोलॅप्स झालं, त्यावेळे गव्हाचा जो ब्रीडचा जो शॉर्टेज होता, ब्रेडचा जो शॉर्टेज होता युरोपमध्ये तो थांबला. एकच देश होता जो या गव्हाच्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असून इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत होता, तो म्हटला भारत. सगळ्या जगाने भारताला रिक्वेस्ट केली आणि भारताने इम्पोर्ट एक्सपोर्ट पण केला सुरुवातीला. पण जेव्हा आपल्या लक्षात आलं की आपण जर सतत हा एक्सपोर्ट करत झालो तर आपले इथले स्टॉक मार्केटमधले संपून आपल्यावरतीचा उलटा प्राईसचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एका पॉईंट ऑफ टाईमला भारत सरकारने गव्हाचा एक्सपोर्ट थांबवला. द मुवमेंट भारत सरकारने गव्हाचा एक्सपोर्ट थांबवला, इन्क्लुडिंग अमेरिका, FAO, सगळ्या लोकांनी, सगळ्या मोठ्या संस्थांनी भारत सरकारला रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही गव्हाचा एक्सपोर्ट थांबवू नका, बॅन आणू नका, नाहीतर आम्ही उपाशी मरू. दिस इज द स्ट्रेंथ ऑफ इंडिया. हेच फार्म लॉ सांगत होतं. फार्म लॉज काय सांगत होतं की तुम्ही मार्केट ओपन करा, तुम्ही एक्सपोर्टवरती बंदी आणू नका. ज्या शेतकऱ्याला वाटतंय की त्याचा माल त्यानं कुठेही विकावा, त्याने APMC मध्येच विकायला पाहिजे असं नाही, कुठेही जाऊन विकू देते.
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू दे. कुठल्या समजा प्रोसेसरला डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल घ्यायचा असेल तर घेऊ दे. समजा एखाद्या शेतकऱ्याला किंवा ट्रेडरला माल स्टॉक करून ठेवायचा आहे, जसं की आता लास्टमध्ये रिसेंटली बघितला कांद्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या. का वाढलेल्या? कारण त्याचा मार्केटमध्ये शॉर्टेजच होता. ते जर तुम्ही समजा स्टोअर करून ठेवला असता एका सर्टन पॉईंट ऑफ टाईमला आणि जेव्हा मार्केटमध्ये जर डिमांड त्यावर आणला असता तर शेतकऱ्याला पण बेनिफिट झाला असता, मार्केट पण रेग्युलेट झालं असतं. हे फॉर्मला सांगत होतं. आपले फॉर्मलाज फक्त आणि फक्त पंजाब, हरियाणा ह्या 2 राज्यांच्यामुळे सगळ्या देशाला त्याचा बुर्धन बसावा लागला. हे फार्मला जो आपण वापस घेतल्यामुळे शेतकरी कितीतरी वर्षांनी परत पाठीमागे गेला. हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. हे जर आपण नाही समजून घेतलं तर बदलता भारत आपल्याला समजणं फार अवघड होऊन बसेल. दुसरे एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. ॲग्रिकल्चर हे असं सेक्टर आहे ज्याचा तुमचा दररोजचा संबंध आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रशला पेस्टपासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत ज्या ज्या तुम्ही गोष्टी करताय कुठं ना कुठं तुम्हाला ॲग्रिकल्चर दिसेल. मग तुमचा नाश्ता असेल, तुमचं जेवण असेल, तुमचं दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, चहा असेल, दूध असेल, एक तुम्ही मिनिट दाखवा ज्याच्यापासून तुम्ही अलगतात. आता तरी वॉटरसुद्धा, आता तरी इलेक्ट्रिसिटीसुद्धा. फॉर एक्झाम्पल, भारत हा जगामध्ये नंबर 1 राईस एक्सपोर्ट करणारा देश आहे जगामध्ये. भारत गेल्या वर्षी 22 मिलियन टन भारताने राईस एक्सपोर्ट केला आहे. पण टू प्रोड्यूस 1 kg ऑफ राईस यू रिक्वायर्ड 5,000 लिटर ऑफ वॉटर. To produce 1 kg of rice, you required 5,000 liters of water. India exported last year 22 million tons of rice. Calculate. If एका किलोला जर 5,000 लिटर वॉटर लागत असेल तर आपण किती वॉटर लागलं नाही, आपण काय एक्सपोर्ट केलं आहे? वी आर द नेट एक्सपोर्टर ऑफ वॉटर, नॉट द राईस. हे कधी? जेव्हा भारताची विशेषतः पंजाबची दरवर्षी ग्राउंड वॉटर टेबल जमिनीखालचं पाणी 1 सेंटीमीटरनं खाली जात आहे, विच इज नॉट रिव्हर्सेबल. आपण नुसतं वॉटर एक्सपोर्ट तांदूळ एक्सपोर्ट करत नाही तर आपण व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस वॉटर एक्सपोर्ट करतोय. त्याच्यामुळे वॉटर टेबल खाली 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 जात आहे. ही पॉलिसी आपण कधी लागणार? सेम विथ द शुगर. महाराष्ट्र, एस्पेशली वेस्टर्न महाराष्ट्र, इज डॉमिनेटेड बाय शुगर इंडस्ट्री. सेम. टू प्रोड्यूस 1 kg ऑफ शुगर रिक्वायर्ड 3,000 लिटर ऑफ वॉटर. किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे शुगर आहे, कारखाने आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे शुगर केन आहे. त्यामुळे व्हॉट इज माय पॉईंट हिअर की हे ॲग्रिकल्चर फक्त आता तिथे लिमिटेड, गावामध्ये लिमिटेड राहिलं नाही, हे तुमच्यापर्यंत आले. फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर, सगळ्यात 90% युरियावरती सबसिडी आहे. 90% युरियाचे सबसिडी यावर्षी 2 लाख करोडवरती सबसिडी पोहोचलेली. जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल राईसचं क्रॉप घ्या, जेव्हा आपण युरिया घालतो त्याच्यामध्ये 35% त्याच्यामध्ये युरिया जातात, वरची 65% ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. त्या कुठं ना कुठे ॲटमॉस्फिअर असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये हे आपल्या शरीरात येतं आहे. पंजाबमध्ये एक स्पेशल ट्रेन जाते कॅन्सर स्पेशल म्हणून. हे कशामुळे होतं आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड वापरलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, युरेनियम, इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरच्या ॲक्टिव्हिटी वाढल्या आहेत की म्हणजे हे आता आपल्यापासून लांब नाही आहे. म्हणून नवीन भारताला न्यू ॲग्रिकल्चर पॉलिसीची गरज आहे ती ह्याच्यासाठी. मी आता आपण महाराष्ट्रात येऊ. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ नावाचा एक तालुका आहे. आपण कोणतरी असाल तिथून. शिरोळमध्ये तुम्ही जर बघितला, शिरोळची टोपोग्राफी फ्लॅट लँड आहे. एव्हरीथिंग इज फ्लॅट. मोठ्या प्रमाणामध्ये पंचगंगेचं पाणी, मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं पाणी,
मोठ्या कसंही पाणी त्या शहरामध्ये सोडून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातोय. पाण्याचं लिमिट नाही, वाटेल तेवढं पाणी सोडलं जात आहे. जमिनीची जी धूप आहे, मिनिमम आपल्याला जर जमीन जर आपल्याला फर्टाईल ठेवायची असेल तर मिनिमम 2% त्याच्यामध्ये कार्बन लागतो. ज्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त पाणी सोडलं जातं आहे, ज्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त पेस्टिसाइड वापरलं जातं आहे, ज्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त औषध फवारणी केली जाते, त्याचा pH लेवल किंवा कार्बनचं प्रमाण कमी 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 होत जातं. जसं पंजाबमध्ये आता फक्त 0.5% आहे. आणि त्याच्यावरती हे जे गव्हाचे जे उरलेले पाट आहे ते सगळे जाळलं जात आहे. असणारे नसणारे जे कीटक जंतू आहे जमिनीमध्ये, जे जमीन परत उपजाऊ करण्याचं काम करतात, ते पण मरून जातात. जोपर्यंत लँड आपल्यासोबत आहे फर्टाईल, तोपर्यंतच लाईफ आहे. ज्या दिवशी लँड ही खराब होत जाईल, ज्या दिवशी जमीन ही सॉईल हेल्थ जी आहे ती खराब होत जाईल, त्याचं डायरेक्ट रिलेशन आपल्या हेल्थशी आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. मी शिरोळचं काय एक्झाम्पल देत होतो आपल्याला. शिरोळमध्ये सुद्धा नंबर ऑफ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट शिरोळमध्ये आहेत. रिझन एकच, पेस्टिसाईड. मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड वापरले जाते. तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला मोठ्याच्या मोठ्या ग्रीन हाऊसेस दिसतील, फुलांची शेती, फुलांची शेती, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हाऊसमध्ये पेस्टिसाइड केले जाते. त्यामुळे हे आपल्यापासून लांब नाही आहे. जसं मी तुम्हाला शुगरचं सांगितलं, जसं मी तुम्हाला राईसचं सांगितलं, पण सेम टाईम आपण 87% 80 ते 90% दरम्याने आपण इडिबल ऑइल इम्पोर्ट करतोय. 60% आपण पल्सेस इम्पोर्ट करतोय. आपण जे खाद्यतेल वापरतोय, कमीत कमी इडिबल ऑइल 87% इम्पोर्ट आहे. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय की भारत हा ॲग्रिकल्चर डॉमिनेटेड इकॉनॉमी आहे, दुसऱ्या बाजूला आपण जे बेसिक स्टेपल आहे, आपलं बेसिक जे फूड आहे, इडिबल ऑइल, पल्सेस, इंटायरली आपण फॉरेन कंट्रीवरती डिपेंड आहे. ह्याचं मिसमॅच. म्हणून नवीन भारताला नवीन पॉलिसीची गरज आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा भारत सरकारच्या हे सगळं लक्षात आलं, मोदी सरकारचं कौतुक करावं लागेल. पहिलं तरी त्यांनी जनधन अकाउंट काढले. ज्याचं बँकेत अकाउंट नाही आहे तो हा मुख्य प्रवाहापासून बाहेर आहे. त्याला जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर पहिलं जे काम आहे त्याचं अकाउंट असायला पाहिजे, म्हणून जनधन अकाउंट. तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. मला 2014 साली ज्यावेळी मोदी गव्हर्नमेंटने चार्ज घेतला, त्यावेळेला त्यांना भारत सुपर इकॉनॉमिक पॉवर बनण्याच्या दृष्टिकोनाने प्रवास करायचा होता. हा प्रवास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की 80% लोकसंख्या या देशाची शेतीवरती अवलंबून आहे. आपल्याला जर इकॉनॉमिक पॉवर बनायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल. ह्याच्यापैकी जर 80% लोक, जवळजवळ 80 करोड लोक, आपले 80 करोड लोक जर मुख्य प्रवाहामध्ये येतच नसतील तर कसं काय आपण इकॉनॉमिक पॉवर बनणार. म्हणून 2014 पासून आपल्या शेतीमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस व्हायला लागले. स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे काय, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून तुम्ही ऐकला असेल बघा, डबलिंग फार्मर्स इन्कम आणि डबलिंग ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट्स हा नारा देण्यात आला. याच्यावरती काम करण्यात आलं. कारण जोपर्यंत शेतकऱ्याचं इन्कम तुम्ही वाढवणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही मुख्य प्रवाहात आणणार नाही, तोपर्यंत भारत हा इकॉनॉमिक पॉवर होऊच शकत नाही. म्हणून 2018 साली भारतामध्ये पहिली सर्वसमावेशक ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी आणली गेली. तुम्ही जस्ट विचार करा, आपण 1947ला स्वतंत्र झालो आहे. हा देश कृषीप्रधान आहे आणि आपली पहिली ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी कधी आले? 2018. ह्याच्या आधी जो सगळा एक्सपोर्ट होत होता तो कसा होत होता? मग लक्षात येतं आपले हे कॉन्ट्राडिक्शन सगळं कसं आहे. त्यामुळे 2018 पासून तुम्ही आजचा जर भारताचा एक्सपोर्ट बघितला तो $50 बिलियन जाऊन पोहोचलेला आहे. आत्ता आपण जगाच्या टॉप 10 कंट्रीजमध्ये आत्ता आपण पोहोचलेलो आहे. आत्ता आपण जगाच्या 10 टॉप ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीजमध्ये आपण पोहोचलेलो आहे. पण आत्तासुद्धा आपला वाटा जगाच्या ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये फक्त 2% आहे. हे कधी? जेव्हा आपण वी आर ॲग्रिकल्चरल डोमिनेटेड इकॉनॉमी, आपल्या देशाचा कणा ॲग्रिकल्चर आहे, असं असून सुद्धा आपला वाटा फक्त ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये 2% आहे.
जोपर्यंत हा वाटा इन्क्रीज होणार नाही, जोपर्यंत आपलं ॲग्रिकल्चरचा माल बाहेर जाणार नाही, तोपर्यंत कॉम्पिटिटिव्हनेस ह्या सगळ्या सिस्टीममध्ये येणार नाही. कॉम्पिटिटिव्हनेस सगळ्या सिस्टीममध्ये येणार असेल तर आपल्याला सुरुवातीपासून पायाभूत सुविधापासून आपल्याला सुरुवात, म्हणून ह्या सगळ्या 8-10 वर्षामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये सगळ्या पायाभूत विकासाचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच फलिभाग म्हणजे आपला आता $50 बिलियन एक्सपोर्ट होत आहे. पण त्याच्यासोबत आपला इम्पोर्ट पण वाढत आहे. तुम्ही जर आता बघितला कॉन्स्टंटली आपला 4-5 वर्ष 1.5% आपला इम्पोर्ट वाढत आहे कॉन्स्टंटली. जर आपला ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये 2% वाटा असेल तर आपला ग्लोबल एक्सपोर्टमध्ये 1.5% वाटा एक्सपोर्टचा इम्पोर्टचा. त्यामुळे आपल्याला जे फॉरेन एक्सचेंज मिळणार आहे, आपल्याला जो आपण जे प्रयत्न करतो करून कष्टानं आपण एक्सपोर्ट करतोय, फॉरेन एक्सचेंज मिळवतोय, तो इम्पोर्ट करून घालवतोय. म्हणून नवीन भारताला नवीन पॉलिसीची गरज आहे. फॉर एक्झाम्पल आणखी एक मी तुम्हाला सांगतो, आता आपण एक्सपोर्टकडे चालू आहे म्हणून. तुम्ही स्वीटकॉर्न, बेबीकॉर्न ऐकला असाल. तुम्ही जर सगळ्या युरोपची कन्झम्पशन पॅटर्न बघितला, तुम्ही जर सगळ्या युरोपचा त्यांच्या दररोजच्या जेवणाच्या आहारामध्ये काय असतं तर बघितला, तर त्याच्यामध्ये ब्रेडचा एक तुकडा आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काय असेल ते मटन मांस आणि मोठ्या प्रमाणामध्ये पिकल्स असतात. तर ती लोक बेबीकॉर्नला पण पिकल्स म्हणतात, कुकुंबरला पण पिकल्स म्हणतात. आपल्याकडे जसं लोणचं आपण आंब्याच्या तसं नाही, जे जे त्यांच्या ताटामध्ये फळं पळतात त्यांना सगळ्यांना ते पिकल्स म्हणतात. बेबीकॉर्नला पिकल्स म्हणतात, कुकुंबरला पिकल्स म्हणतात, मशरूमला पिकल्स म्हणतात. सगळा फूड पॅटर्न त्यांचा प्रोसेस फूड आहे. भारतामधून बेबीकॉर्नचा एक्सपोर्ट होतोय. एका बेबीकॉर्नच्या बॉटलमध्ये तुम्ही बघितला 4 ते 5 छोटे छोटे बेबीकॉर्न असतात. ती पॅक केली जाते, त्यात व्हिनेगर घातली जातात. मिनिमम ₹500 त्याची किंमत आहे युरोप मार्केटमध्ये. तुम्हाला माहिती आहे हू इज द ग्लोबल लीड इन बेबीकॉर्न एक्सपोर्ट? बँकॉक, थायलंड. जगाच्या एकूण बेबीकॉर्नच्या एक्सपोर्टपैकी 65% एक्सपोर्ट हा एकटा थायलंड करतोय. थायलंड हे महाराष्ट्र एवढं पण राज्य नाही आहे. जे जे थायलंडमध्ये पिकू शकते त्याच्या 1000 पटीनं सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या देशात होऊ शकतात. पण वी आर नॉट द लार्जेस्ट एक्सपोर्टर. आपण कुठे आताच्या सुरुवात केलेली आहे. हा पॅराडॉक्स कसा आहे बघा. हे कशा प्रकारचं इक्वेशन्स आहे. म्हणून आपल्याला नवीन भारताला नवीन पॉलिसीची गरज आहे. आता आपण MSP कडे येऊ. कारण आय एम शुअर की तुम्हाला ह्या ज्या सगळ्या गोष्टी MSP किंवा सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी प्रिलिम्स, मेन किंवा इंटरव्ह्यूला कुठे ना कुठेतरी तुम्हाला याचा पाला पडेल. MSP ही ज्यावेळेस इंट्रोड्यूस केली 1965ला त्यावेळेला त्याचा मुख्य उद्देश असा होता की शेतकऱ्यांना इन्करेज करणं की तुम्ही प्रोडक्शन करा की मिनिमम किमतीला तुमचं आम्ही घेतलं जाईल. हा 1965चा पॉलिसी मेकिंग डिसिजन होता. 1965चा तो अजूनपर्यंत चालू आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस इज जस्ट अ मिनिमम प्राइस, नॉट अ मॅक्झिमम प्राइस. आता आपल्याकडे 23 क्रॉप्स आपण त्याच्यामध्ये घातलेत. त्याच्यापैकी सगळ्यात जास्त जो सपोर्ट दिला जातोय तो व्हीट अँड राईस पंजाबमध्ये. बाकीचे जे सगळे 18-19 क्रॉप आहेत त्यांना फक्त डिक्लेअर केले जाते, ते प्रोक्यूर होत नाहीत. आपल्याकडे तेवढी प्रोक्युरमेंट सिस्टीम नाही. म्हणून 1965ला 2 महत्त्वाच्या संस्था भारत सरकारने इस्टॅब्लिश केला. एक फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI आणि दुसरे CSAP कॉस्ट अँड प्राइस कमिशन. 2 संस्था CSAP कॉस्ट कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस CSAP. या 2 संस्था आहेत. एका संस्थेचं काम की प्राइस पॉलिसी डिफाईन करणे MSP. दुसऱ्या संस्थेचं काम सगळा जो MSPचा प्रोक्युरमेंट सिस्टीम आहे ती आपल्याला प्रोक्युरमेंट सिस्टीम डेव्हलप करणे आणि प्रोक्युर करणे, ज्याला PDSमध्ये पण आपण म्हणतो. पण राईस आणि व्हीट सोडून दुसरं कुठलंही मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं प्रोक्युरमेंट केले जात नाही, इव्हन त्याची MSP जरी डिक्लेअर झाली असली तरी. दुसरी त्याची बाजू तुम्ही बघितला की PDSच्या अंडर 80 करोड लोकांना आपण ऑलमोस्ट फ्री अन्नधान्य देतोय. 80 करोड लोकांना. तुम्ही जर दुसरी सिस्टीम बघितला की ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज और ॲज पर द WTO ॲक्च्युली जी पॉवर्टी बिलोच्या लाईनच्या जी खाली लोक आहेत त्यांना ॲक्च्युली मदत करायला पाहिजेत ती आहेत 16 ते 17% भारत सरकारच्या इस्टिमेशनप्रमाणे. आणि
वर्ल्ड बँकच्या एस्टिमेशन जस्ट 11%. पण आपण 80 करोड लोकांना फ्री अन्नधान्य देतोय, ऑलमोस्ट फ्री अन्न. अन्न हे परब्रह्म आहे, कोणीही या देशामध्ये उपाशी राहता कामा नये, हे तरी पहिलं कर्तव्य आहे आणि याचं कौतुकसुद्धा सरकारचं. पण आपण असं म्हणतोय काय की जवळजवळ 50 करोड लोक जी आपल्या देशामध्ये आहेत ते काहीच परचेस करू शकत नाहीत. ह्याच्यामुळे होतं आहे काय की फूड सबसिडीचं बिल यावर्षी ऑलमोस्ट 2.5 लाख करोड ते 3 लाख करोडपर्यंत गेलेलं आहे. आपण त्यांना कंपल्सरी काय म्हणतोय, तुम्ही राईसच खावा, आम्ही तुम्हाला फ्री देतोय, गहूच खावा, आम्ही तुम्हाला फ्री देतोय, ही पॉलिसी. त्यामुळे शेतीमध्ये, शेती उद्योगामध्ये जो पैसा पायाभूत सुविधासाठी जायला पाहिजेत, जो पैसा कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी जायला पाहिजेत, तो न जाता ह्या प्रकारच्या गोष्टीमध्ये जातो. ही पॉलिसी सरकारचं कौतुक आहे, कोणी उपाशी राहता कामा नाही. पण हे किती दिवस, ह्याला आपण काय ते अल्टरनेटिव्ह करू शकतो का? फॉर एक्झाम्पल की ह्या सगळ्या 50 करोड लोकांना, 60-80 करोड लोकांना आपण त्याच्याबरोबर दुसरी काय सिस्टीम राबवू शकतो काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना नुसतं अन्नधान्य न देता आपण त्यांच्या अकाउंटमध्ये जनधन अकाउंट सगळ्यांचे अकाउंट असल्यामुळे का आपण त्यांना डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करू शकतो का? कॅश ट्रान्सफर करून त्यांना आपण असं सांगू शकतो का की तुम्ही ह्या 20 कमॉडिटीपैकी कुठलीही कमॉडिटी तुम्ही घ्या, तुम्ही राईस आणि व्हीटच घ्यायला पाहिजे असं नाही, तुम्ही कुठलीही बाकीची कमॉडिटी घ्या, ज्याला फूड कुपन टाईप. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय होईल की ही लोक मार्केटमधून घ्यायला चालू होतील. त्यामुळे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे आज जी आपल्याला परिस्थिती भेडसावत आहे राईस, शुगर, व्हीटच्या बाबतीमध्ये, आपलं क्रॉप डायव्हर्सिफिकेशनच होत नाही. पल्सेस आपल्याला इम्पोर्ट करावं लागतात, एडिबल ऑइल सीड्स आपल्याला इम्पोर्ट करावं लागतात, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्याला इम्पोर्ट करावं लागतात. जोपर्यंत आपलं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन फिक्स होत नाही, क्रॉप डायव्हर्सिफाय होत नाहीत, तोपर्यंत आपण ॲग्रिकल्चर सिस्टीम इस्टॅब्लिश करू शकत नाही. सगळं ॲग्रिकल्चर हे सिरियल्सवरती डिपेंड आहे. गहू, तांदूळ, शुगर केन, कॉटन. पण ते सोडून सुद्धा भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल समजा आपलं इन्कम वाढत गेलं तर आपण काय जेवणाची थाळी आपली वाढत जात नाही, 2 चपात्याचे 10 चपाती खात नाही. ती जसं इन्कम होईल तसं एकच होत जाते, कमी होत जाते. ताटामध्ये दुसरं काय येते, न्यूट्रिशियस गोष्टी. तुमच्या ताटामध्ये फ्रूट्स येतील, फळं येतील, बाकीच्या गोष्टी येतील, न्यूट्रिशियस. आपलं ॲग्रिकल्चर आत्तापर्यंत जे चालू आहे ते पोट भरण्याचंच चालू आहे. पण शरीराला लागणाऱ्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल तुम्ही झिंक ऐकलं असाल, आपलं जे सगळं फर्टिलायझर सिस्टीम डिपेंड्स आहे ती युरिया, DOP नाही, फार लिमिटेड प्रमाणामध्ये. त्यामुळे प्लांटला जर झिंक जात नसेल तर शरीरात येणार कुठून झिंक? शरीरात झिंक न आल्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. म्हणून आपलं जे ॲग्रिकल्चर आतापर्यंतचे जे आहे ते पोट भरण्याच्या अँगलनं चालू आहे. आता आपल्याला याच्या पुढं जायचं आहे. पोट तर आपल्याला भरायचंच आहे, पण न्यूट्रिशियस गोष्टी. फॉर एक्झाम्पल भारत हा जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये स्पाइस प्रोड्यूस करणारा देश आहे. जगामध्ये सगळे 80% स्पायसेस एकट्या भारतामध्ये होतात. कोविडच्या पीक टाईममध्ये भारतामधून सगळ्यात जास्त कशाचा एक्सपोर्ट वाढला असेल तो स्पायसेसचा. 34% स्पायसेसचा एक्सपोर्ट वाढलेला. आम्ही जेव्हा याची कारणं शोधली तेव्हा आम्हाला त्याचं कारण असं लक्षात आलं की युरोप आणि UK मोठ्या प्रमाणात कोविडच्या काळामध्ये स्पायसेसचा एक्सपोर्ट. त्याचं रिझन असं होतं की ती लोक अशा गोष्टी शोधत होते ज्याच्याकडून रोगप्रतिकारशक्ती तुमची वाढते. स्पायसेसमधून सगळ्यात मोठ्या प्रमाणात तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्पायसेस भारतामध्ये. भारत सोडून स्पाइस जगामध्ये कोणी एवढ्या मोठा प्रभाव करू शकत नाही. स्पायसेस, दिस इज आवर पॉवर. त्यामुळे आपलं ॲग्रिकल्चर हे टुवर्ड्स आपण स्लोली आता ज्या पॉलिसी, जे धोरणं प्रोडक्शन लिमिटेड होती ती मागे पडून आपण आता ॲग्रिकल्चर एंटरप्रिनरशिपच्या रिलेटेड, प्रोसेसिंगच्या रिलेटेड जेवढं भारतामध्ये प्रोड्यूस होतं आहे त्याच्या फक्त 5% प्रोसेस होतं आहे. फक्त 5%. जर आपल्याला शेतकऱ्याचं इन्कम वाढवायचं असेल तर मिनिमम आपल्याला 20 ते 25% जे प्रोड्यूस होते ते प्रोसेस करावं लागेल. आपण करत नाही ते.
इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे रिसेंट जर तुम्ही बघितला भारत सरकारची धोरणं, तर भारत सरकार ॲग्रिकल्चर स्टार्टअप्सवरती फार मोठ्या प्रमाणात भर देत आहे. भारत सरकार एक्सपोर्टवरती फार मोठ्या प्रमाणात भर देत आहे. इवन तुम्ही जर बघितला नवीन जे कोऑपरेटिव्ह पॉलिसी आपली बनवलेली आहे किंवा नवीन जे आपल्याला सहकार मंत्रालय बनवलेलं आहे, त्या सहकार मंत्रालयानं अमित शहांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल सोसायटी, नॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर एक्सपोर्ट, सीड्स, ऑर्गॅनिक प्रोडक्ट अशी वेगवेगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल सोसायटी डेव्हलप केल्या गेल्या, जेणेकरून गावातला जो शेतकरी आहे तो ह्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्याचा माल बाहेर पोचला जाईल. त्याच्यासाठी मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटी डेव्हलप केल्या गेल्या. माननीय अमित शहाजींनी मला पण बोलवलेलं चर्चेसाठी, एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी दिल्लीमध्ये बोलवलेलं, माझ्याशी विस्तृत चर्चा केली. ज्या वेळेला हे मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द एक्सपोर्ट, फॉर द सीड्स, फॉर द ऑर्गॅनिक फूड्स काढण्यात आलं, त्यावेळेला मला पण बोलवलं गेलं होतं. म्हणजे भारत सरकारचं पूर्ण धोरण आता हा जो शेतकरी आहे तो फक्त प्रोडक्शनशी लिमिटेड न राहता हा कसा मुख्य प्रवाहामध्ये येईल. फॉर एक्झाम्पल FPO. मुख्य अडचण काय आपल्या शेतीची? मुख्य अडचणी आपल्या शेतीची अशी आहे की आपलं एकतर होल्डिंग साईज फार छोटी आहे. होल्डिंग साईज फार छोटी असल्यामुळे आपलं प्रोडक्शन फार लिमिटेड आहे. ते लिमिटेड प्रोडक्शनमुळं ज्यावेळा तो शेतकरी मार्केटमध्ये जातोय, मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला बार्गेनिंग करता येत नाही. एक तर पेरिशेबल आहे, लगेच खराब होतं आहे. ह्याच्यावरती सोल्युशन काय? ह्याच्यावरती सोल्युशन हेच प्रोडक्शन जर एखाद्या ग्रुपने एकत्र आलं FPOच्या खाली, तर ते प्रोडक्शन पण वाढेल, ते स्टोअर पण करता येईल, प्रोसेस पण करता येईल, विकता येईल. ही FPOची प्रोसेस आहे. आय एम शुअर की आपल्यापैकी काही FPOची कनेक्ट असतील. ही नवीन भारताची पॉलिसी आहे. नवीन भारताची पॉलिसी ह्याच्या अँगलनं बदलत आहे, ह्याच्या अँगलनं बदलायला पाहिजेत. म्हणून जे काही शेतीमध्ये होते त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या जीवनाशी आहे. तुम्ही फूड सप्लिमेंटरी न्यूट्रिशन बिझनेस ऐकला असाल. म्हणजे तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेला तर आता न्यूट्रिशन स्पेशल असतोय, तुम्ही हे खावा, हे खाऊ नका. डू यू नो, हा न्यूट्रिशस बिझनेस जगामध्ये लाखो करोड रुपयाचा आहे. भारताचा वाटा त्याच्यामध्ये नगण्य आहे. पण सगळ्यात जास्त न्यूट्रिशियस फ्रूट प्लांट्स, न्यूट्रिशियस प्लांट, स्पायसेस, न्यूट्रिशियस ज्या सप्लिमेंट लागणारे वेगळे वनस्पती सगळ्यात जास्त भारतामध्ये तयार होतात. पण भारताचा वाटा नगण्य आहे. जगामध्ये 34 प्रकारचे बायोडायव्हर्सिटी हब आहेत. दे आर 34 बायोडायव्हर्सिटी हब इन एंटायर वर्ल्ड. त्याच्यापैकी 2 भारतामध्ये आहेत. एक आहे हिमालय, दुसरा आहे वेस्टर्न घाट. म्हणजे जगामध्ये ज्या 34 प्रकारचे फक्त 34 जैवविविधता नटलेले भाग आहेत, त्याच्यापैकी 2 भारतामध्ये आहेत. एक वेस्टर्न घाट, हा पश्चिम घाट, आणि एक हिमालय. पश्चिम घाट म्हणजे जो हिमालय आपण लांब आहे, आपण सोडून देऊ. पश्चिम घाट म्हणजे ऑलमोस्ट कन्याकुमारीपासून स्टार्ट होऊन गुजरातच्या बॉर्डरपर्यंत जाते. हे आपलं जैवविविधता असलेलं नटलेलं आपला प्रदेश आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला, की आम्ही एकदा हनी ॲनालिसिस केलं. वेस्टर्न घाट जर इतका स्पेशल आहे, पश्चिम घाट जर इतका स्पेशल आहे, तर इथं तयार होणारे प्रोडक्ट्स पण स्पेशल असायला पाहिजेत. म्हणून आम्ही एक प्रोडक्ट घेतला, हनी. जगामध्ये सगळ्यात महागडा कुठला हनी आहे त्याचा पहिला आम्ही ब्रँड काढला. त्याचं नाव आहे मनुका हनी. तो न्यूझीलंडमधून येतोय. त्याची किंमत आहे 5,000 रुपये पर केजी. त्याची किंमत आहे 5,000 रुपये पर केजी. दुसरी गोष्ट आम्ही केली की तो हनी बाबा कशामुळे एवढा एक्सपोर्ट, कशामुळे एवढा महागडा आहे, कशामुळे त्याची वाढ किंमत आहे. तर त्याचे अनालिसिस केल्यानंतर हनीमध्ये 1 मिलीग्राम हनीमध्ये किती पोलन काउंट आहेत त्याच्यावरून त्या हनीची किंमत ठरते. तुम्ही आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रूल बघितला की ज्या हनीमध्ये 5,000 पोलन काउंट आहेत तोच हनी तुम्ही मार्केटमध्ये विकू शकताय. मिनिमम त्याच्यामध्ये 5,000 पोलन काउंट म्हणजे परागकण जो बॉटनीचा म्हणून त्याला लवकर समजेल ते. जो हनी 5,000 रुपये किलो आहे त्याचे पोलन काउंट आहेत 2,50,000, म्हणून तो 5,000 रुपये. आम्ही सेम हनी वेस्टर्न घाट म्हणून कलेक्ट केला, त्याचे पोलन काउंट चेक केले 7,50,000. तो जातो 200 रुपयाला. जायला किती, म्हणजे दिस इज द पोटेन्शियल ऑफ अवर रिजन, दिस इज द पोटेन्शियल ऑफ इंडिया. म्हणून वी नीड अ न्यू ॲग्रिकल्चर पॉलिसी फॉर न्यू इंडिया. म्हणून
या सगळ्या गोष्टीचा आपण वापर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्याकडे कमॉडिटी स्पेसिफिक, आपल्याला रिजन स्पेसिफिक आपल्याकडे पॉलिसीची गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मँगो ही सेपरेट इंडस्ट्री आहे ना, गहू ही सेपरेट इंडस्ट्री आहे. आपण गव्हाला पण सेम पॉलिसी, मँगोला पण सेम पॉलिसी, पल्सेसला पण सेम पॉलिसी नाही इम्प्लिमेंट करू शकत. आपल्याला रिजन स्पेसिफिक, कमॉडिटी स्पेसिफिक, जसं तुम्ही साऊथमध्ये गेला तर तुम्हाला स्पायसेस मोठ्या प्रमाणात दिसतील. तुम्ही थोडंसं या रिजनमध्ये आला, महाराष्ट्राच्या मध्ये सेंट्रलला, तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये शुगर केन दिसेल, तुम्हाला मोठ्या प्रमाणात राईस दिसेल. तुम्ही वरती गेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ड्राय क्रॉप दिसतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही गोवरगमचं नाव ऐकलं असेल, गोवरगमला गवार म्हणतात. तुम्ही जर त्याची युटिलिटी बघितला गोवरगमची, इट इज यूज्ड इन मोर दॅन 100 इंडस्ट्री. गवारची जी युटिलिटी आहे ती राईट फ्रॉम डिफेन्स इंडस्ट्रीपासून, क्लॉथ इंडस्ट्रीपासून, मेडिकल इंडस्ट्रीपासून सगळ्या ठिकाणी त्याचा यूज आहे. पुढच्या 20 वर्षासाठी लागणारी जी गोवरगम पावडर आहे ती अमेरिकेनं आत्ताच भारतातून इम्पोर्ट करून ठेवली आहे. जगामध्ये गोवरगम फक्त भारतामध्येच होते, दुसरं कुठं होत नाही, गुजरात आणि राजस्थान. आपल्याकडून अमेरिकेनं गोवरगम आपल्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये घेतलेलं आहे. ही आपली स्ट्रेंथ आहे, ही आपल्याला माहीतच नाही. आपण राईस आणि तांदूळच्या बाहेरच पडलेलो नाही आहे. म्हणून आपल्याला ही नवीन पॉलिसी बदलायला. फॉर एक्झाम्पल तुमची FPO आहे, तुम्ही जर कधी जाऊन बघितला किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, तुम्हाला क्रॉप लोन दिलं जाते 4%. म्हणजे तुम्ही क्रॉप ते बी आणा, ते उगवा, लावा, पण तेच तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल ते प्रोडक्ट, तर तुम्हाला आहे 8% इंटरेस्ट. कसं काय, म्हणजे कसं काय तुम्ही मार्केट करू? हे जर 8% मार्केटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी. हे जर करायचं असेल तर कसं काय तुम्ही मार्केटिंग करू शकता या प्रोडक्टचं? म्हणून नवीन भारताला नवीन पॉलिसी करते. ह्याच्यासाठी तुम्हाला UPSCमध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर तुम्हाला विचारण्यात येईल की व्हॉट डू यू थिंक अबाउट ॲग्रिकल्चर पॉलिसी ऑफ इंडिया, डू यू थिंक यू नीड अ न्यू ॲग्रिकल्चर पॉलिसी फॉर न्यू इंडिया. म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहीत पाहिजे. आपली ॲग्रिकल्चर पॉलिसी इज स्टील डोमिनेटेड टू द प्रोडक्शन सेक्टर, म्हणजे उत्पादन करा. पण तुम्ही जर बघितला, तुम्ही जर 10 भारताच्या टॉप ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट कमॉडिटी काढला, टॉप ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट कमॉडिटी सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक पण कमॉडिटी जे ग्लोबल स्टँडर्ड आहेत प्रोडक्टिव्हिटीचे एकालाही मॅच होत नाही. एक पण कमॉडिटी ग्लोबल स्टँडर्ड, जेवढा ग्लोबल स्टँडर्ड आहे प्रोडक्टिव्हिटीचा, समजा द्राक्षाची प्रोडक्टिव्हिटी इंडियामध्ये किती आहे, समजा पर टन किती आहे, तीच प्रोडक्टिव्हिटी जगामध्ये सगळ्यात हायेस्ट किती आहे, त्याच्याशी मग भरपूर तुम्हाला गॅप दिसेल. त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्टिव्हिटीवरती काम करणं गरजेचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रोसेसिंगवरती काम करणं. म्हणून तुम्हाला प्रोसेसिंगची काय एक्झाम्पल सांगितली, प्रोडक्टिव्हिटीची काय एक्झाम्पल सांगितली. दुसरी गोष्ट, जर वॉटर टेबल इतक्या खाली जाणार असेल, पंजाब इज दी हॉटस्पॉट इन द वर्ल्ड. पंजाब हे ऑलमोस्ट डिझर्टिफिकेशनच्या रस्त्यावरती आहे, कॅलिफोर्निया आणि पंजाब. अजून आपण किती वॉटर टेबल जेव्हा आपल्याकडे 1960-65ला जेव्हा आपल्याकडे इम्पोर्टेड व्हीट आल्याने आपण हरित क्रांती करायचा प्रयत्न केला, हरित क्रांती झाली आपल्याकडे, तर पंजाबचा फार मोठा रोल आहे. तेव्हा ते जे पाणी काढायचं ते 15 फूटवरती होतं, आता ते पाणी 150 फुटावरती गेले. ही असंच कंटिन्यू झालं तर 300 फुटावरती जाईल. त्यामुळे असं समजू नका फक्त पंजाब पुरता रिलेटेड आहे, हे आपल्या घरापर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे वेस्टर्न वर्ल्डमध्ये फूड ॲज अ मेडिसिन याच्यावरती काम चालू आहे. ते फूडकडे फूड बघतच नाहीत, ते त्याच्याकडे औषध म्हणून बघतात. म्हणून आपल्याकडे नवीन पॉलिसी, नवीन धोरण, नवीन भारताच्या ह्याच्यासाठी असणं गरजेचं आहे. जर भारत सेल्फ सफिशियंट ॲग्रिकल्चरमध्ये झाला, सेल्फ सफिशियंट म्हणजे प्रोडक्शन नाही, आपल्याकडे जेवढं लागणारं अन्नधान्य आहे त्याचा 3 पटीनं आपल्याला स्टोअर करून ठेवलेलं आहे. समजा आज उद्या कधी दुष्काळ आला आपल्याकडे, कधी येऊ नये, त्याच्या 3 पटीनं आपण ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेलं आहे. असं असताना सुद्धा आपण त्याच्याच पाठीमागे कसं काय लागणार? फॉर एक्झाम्पल बफेलो मीट. भारत हा जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये बफेलो मीट करणारा देश आहे, नंबर वन इन द वर्ल्ड.
म्हणून आपण ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर सोडून जे हाय व्हॅल्यू क्रॉप ॲग्रिकल्चर आहे, ज्यामध्ये लाईव्ह स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये मिल्क आहे, ज्याच्यामध्ये स्पायसेस आहे, ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट्स आहेत, कधी आपण याचा युटिलाइज करणार आहे? फिशरी, भारताला 7,500 किलोमीटरचा ओशन आहे, समुद्रकिनारा आहे. आत्ता आपण फिशरीमध्ये एक्सपोर्ट करायला लागलो, ते पण फ्रेश फिशरी. प्रोसेस फिशरीचा एक्सपोर्ट आपल्याला नाहीच आहे, ऑलमोस्ट नाहीच आहे. हे कुठं जेव्हा 7,500 किलोमीटरचं आपल्याकडे ओशन असताना आपण आपली स्ट्रेंथ वापरली आहे का? नाही. आता ती वापरायला चालू झालेली आहे. FPO, कोऑपरेटिव्ह सोसायटी. कारण भारत सरकारचं स्पष्ट धोरण आहे, जोपर्यंत आपण ॲग्रिकल्चरला इम्पॉवर करत नाही तोपर्यंत देश इम्पॉवर होणार नाही. म्हणून तुम्ही नव्या भारताचे नवीन कार्यकर्ते असल्यामुळे ही सगळी धोरणं, ही पॉलिसी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. जेव्हा शेतकऱ्याचं इन्कम वाढतंय तर फक्त शेतकऱ्याचं इन्कम वाढत नाही, तर त्याचं कुटुंब, त्याचा समाज, त्याचं गाव, सगळ्याची लाभशाला वाढते. म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की जेव्हा आपण म्हणतोय की 1% जेव्हा ॲग्रिकल्चर ग्रोथ वाढतोय तेव्हा त्याचा सरळ असा अर्थ होतोय की 80 करोड लोकांच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. म्हणून तुम्ही ज्या वेळेला प्रशासकीय अधिकारी व्हाल, सगळ्यात जास्त तुमचा कुणाशी संबंध येत असेल तर ॲग्रिकल्चर सेक्टरशी. दुसरं एक एक्झाम्पल महाराष्ट्राच्या स्पेसिफिक संदर्भामध्ये, ही प्रोडक्शन फक्त लिमिटेड आपल्याला असून चालणार नाही. कॅशूनट, महाराष्ट्र हे भारतामध्ये नंबर 1 राज्य आहे काजू उत्पादनामध्ये, काजू प्रोसेसिंगमध्ये, रॉ मटेरियल इम्पोर्टमध्ये आणि फिनिश गुड एक्सपोर्टमध्ये सुद्धा. 10-15 वर्षापूर्वीचा तुम्ही जर डेटा काढला, कॅशू तुम्हाला 10 रुपयाने जायचा, 5 रुपयाने जायचा, 20 रुपयाने जायचा, जास्तीत जास्त 30 रुपये. कारण प्रोसेसिंग नव्हतं काय. आत्ता जर तुम्ही काजूच्या प्रदेशामध्ये गेला, स्पेशल कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हाजबेल, प्रत्येक गावामध्ये 3-4 काजूच्या फॅक्टरी तुम्हाला दिसतील. जेव्हा काजू फॅक्टरी तयार, जेव्हा प्रोसेसिंग, भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं धोरण होतं की प्रोसेसिंगला तुम्ही एक्सपोर्ट करा, 30-40% सबसिडी देऊन प्रोसेसिंग प्लांट उभे केले गेले. जेव्हा प्रोसेसिंगला डिमांड आली तेव्हा ऑटोमॅटिकली रॉ मटेरियल डिमांड मिळायला लागली. म्हणून तो जो शेतकरी काही प्रमाणामध्ये काजू उसावरचा शिफ्ट झाला शेतीवरती, काजूवरती. जर तुम्ही कोल्हापूरवर तो बेल्ट बघितला तुम्ही की उसावरचा शेतकरी हळूहळू काजूवरती शिफ्ट व्हायला लागला. ही पॉलिसी, नवीन भारताला नवीन पॉलिसीची गरज आहे. म्हणून आपल्याला हा सगळा संपूर्ण भारत समजून घ्यायचा असेल, संपूर्ण भारताचं आर्थिक कणा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ॲग्रिकल्चर समजून घ्यावं लागेल. मग ॲग्रिकल्चर आपल्याला ग्रीन, जीन आणि ब्राऊन, म्हणजे ग्रीन म्हणजे आपले ग्रीन रिव्हॉल्युशन, जीन म्हणजे आपण बीटी कॉटनच्या संदर्भात, ब्राऊन म्हणजे आपल्याला हे बघावं लागेल की प्रिसिशन ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एखादा प्लांट लावल्यानंतर, एखादा क्रॉप लावल्यानंतर त्याला फर्टिलायझर द्यायच्या आधी, त्याला पाणी द्यायच्या आधी, त्याला मायक्रोन्यूट्रिएंट द्यायच्या आधी त्याला किती गरजेचं आहे हे तपासून घेऊन आपल्याला त्याला द्यावं लागेल. तरच आपलं भविष्य सुकर होऊ शकते. तरच आपण, नाहीतर त्याला जेवढं तुम्ही नायट्रोजन, जसं मी युरियाचं एक्झाम्पल सांगितलं, 65% तर हवेतच जाते. हवेत जाते म्हणजे कुठला वेळ तर आपल्याकडे झालं ना, आपल्या शरीरातच आलं. त्याला प्रिसिशन ॲग्रिकल्चर. त्यामुळे आता अशी चर्चा चालू आहे की आपल्याला सॉईलचं हेल्थ आपल्याला कंटिन्यू ठेवायचं असेल, आपल्याला वॉटर टेबल कंटिन्यू ठेवायचं असेल, तर आपल्याला ही टेक्नॉलॉजीला इम्प्लिमेंट करावं लागेल की जेवढं पाहिजे तेवढंच त्याला द्या. आपल्याला आता ब्राऊन रिव्हॉल्युशनची गरज आहे, ग्रीन, जीन आणि ब्राऊन, ह्याच्यावरती सगळा भारत. आणि दुसरी सगळ्यात मोठी या सरकारची अचिव्हमेंट जर असेल आपल्याला किंवा देशाची, आपला $50 मिलियन एक्सपोर्ट हा असाच झालेला नाही आहे. त्याची कारणं म्हणजे इथला जो समाज आहे, शेतकरी समाज, तिची जी नेक्स्ट जनरेशन पिढी जी आहे ती फक्त आता कल्टिवेशन पुरता विचार करत नाही आहे. ती लोक ॲग्री एंटरप्रिनरशिपमध्ये विचार करतात, एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये विचार करतात, प्रोसेसिंगच्या बाबतीमध्ये विचार करतात. आणि ह्याला पूरक धोरण बनवण्याचं काम भारत सरकार करत आहे. त्यामुळे मी काल एक इंडो जर्मन प्रोजेक्टच्या अंडर मी ओडिसामध्ये एक ट्रेनिंग प्रोग्रामला गेलो. तिथं जवळजवळ 50 फार्मर आलेले जिंजर आणि टर्मरिकच्या संदर्भामध्ये. आणि ते 50 फार्मर, आम्ही त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करत होतो. ते 50 फार्मर डायरेक्ट त्यांचा माल युरोपियन युनियनला किंवा जर्मनीला पाठवायची तयारी. ही फार्मरची मेंटॅलिटी अगोदर कधीही नव्हती. ही एंटरप्रिनरशिप फार्मरचं कधीही नव्हतं. हे बदलत आहे.
म्हणून आपल्याला बदलत्या भारताला बदलाची पॉलिसी म्हणजे आपल्या पॉलिसी फक्त प्रोडक्शनशी लिमिटेड नसून चालवून आपल्याला प्रोसेसिंगची लिमिटेड पॉलिसी बनवावी लागेल. आपल्याला वॉटर टेबल, इन्व्हायरमेंट हे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आपल्याला हा पण विचार करावा लागेल की तुम्ही जर बघितलं सगळ्यात जास्त सबसिडी ही 2 क्रॉपला दिली जाते, शुगर आणि राईस. ही असं असेल तर बाकीचे क्रॉप्स कसे काय डेव्हलप होतील. म्हणून आपल्याला बाकीचे क्रॉप डेव्हलप व्हावे, ऑइल सीड, पल्सेस, ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी इन्सेंटिव्हाइज त्या फार्मरला का. फॉर एक्झाम्पल एखादा फार्मर जर राईसपासून ऑइल सीडकडे वळणार असेल तर जेवढं त्याला इन्कम राईसमधून मिळणार होतं तेवढं त्याला ऑइल सीडमध्ये मिळावं ह्याची आपल्याला तजवीज करावी लागेल. तरच आपल्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होईल. हा फार टेक्निकल संबंध सगळे विषय आहेत, पण हे आपल्या दररोजच्या जीवनाचे जडणघडणीचे संबंध आहेत. त्यामुळे आपण नवीन भारताचे कार्यकर्ते हा विषय समजून घ्यावा. आपल्या माध्यमातून ह्या देशाचे अधिकाधिक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे आणि तुमच्या डोळ्यासमोरच हा भारत कृषीमध्ये आत्मनिर्भर होऊन हा भारत सेम प्रमाणामध्ये इकॉनॉमिक पॉवर बनवायला ॲग्रिकल्चर सेक्टर हेल्प होईल. म्हणून हा विषय मी आपल्यासमोर मांडत होतो. तर मी ॲग्रिकल्चर इकॉनॉमी मी जर दिवसभर जरी बोललो तरी याच्यावरती कमी पडणार नाही. त्यामुळे मी इथं थांबतो. आपण हे डिस्कस करू, चर्चा करू याच्यावरती. थँक्यू. आपण चर्चा करू. म्हणजे आय वुड लाईक टू टेक सम क्वेश्चन. आपले आजच्या घडीला म्हणजे मी सांगितलं आपण 80 करोड लोकांना फुकट अन्नधान्य देतोय. त्याच्यामध्ये भारत सरकारच्या एस्टिमेशनप्रमाणे आपली जी पॉवर्टी लाईन आहे त्याच्याप्रमाणे 16 करोड लोक ही पॉवर्टी लाईन्स आहेत. आणि WHO प्रमाणे 2.5 PPP याच्यावरती जे कॅल्क्युलेट त्याच्याप्रमाणे 11% म्हणजे जवळजवळ 10 करोड. म्हणजे आपण असं करतोय की 15 ते 16 करोड लोकांना 2 वेळचं खायचंच मिळत नाही, उपाशीच आहेत. त्यामुळे हंगर इंडेक्स जो आहे तो आपला वाढलेला आहे. म्हणून आपली जी संस्कृती आहे, आपला जो समाज आहे तो अन्नधान्य म्हणजे अन्न परब्रह्म ज्या प्रकारे मध्ये बोललं जातं आहे त्याप्रमाणे आपण ती एक्सटेंड करायला पडतो की कोणीही उपाशी राहता कामा नये, सगळ्याला सगळं मिळालं पाहिजेत. प्रॉब्लेम याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर ते बघितला की काय दिलं जाते फुकट म्हणजे काय कमी किमतीमध्ये, गहू मोठ्या प्रमाणामध्ये, तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये. गहू आणि तांदूळ तुमची फक्त पोट भरण्याचं एनर्जी देण्याचं काम करू शकतात, पण तुम्हाला जे न्यूट्रिशन्स लागणार आहेत ते गहू आणि तांदूळमध्ये ते न्यूट्रिशन स्पायसेसमधून येतील, ते न्यूट्रिशन दुधामधून येतील, ते न्यूट्रिशन्स तुम्हाला मेडिकल प्लांटमधून येतील, फळामधून येतील. नवीन भारताची पॉलिसी जी अशी आहे की सगळं मिळावं आणि ग्लोबल जो फरक आहे ग्लोबल इंडेक्स इंडियाचा आणि वर्ल्डचा तो जर कमी करायचा असेल तर आपला जो शेतकरी आहे त्याला किंवा इथला जो समाज आहे त्याला सरकारवरती अवलंबून न राहता तो कसं का आपल्याला जे सगळ्या गोष्टी लागणार आहेत तो इंडिपेंडेंटली कमवू शकतोय, मिळवू शकतोय, ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपली जी आता पॉलिसी बनत आहे की आपला सिरियसली असा विचार होत आहे की आपण आता ग्रीन ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट किंवा ज्या प्रकारचे न्यूट्रिशन्स लागणार आहेत आपल्याला, ज्या प्रकारची आपल्याला फळं लागणार आहेत, फुलं लागणार, त्यामुळे लक्षात येईल की आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्रीची कॉन्सेप्ट जवळ येत आहे. म्हणजे आपल्याला लागणारे जे फूड्स आहेत, आपल्याला लागणारे जे अन्नधान्य किंवा जे आपल्याला लागणारे जो खायच्या वस्तू आहेत त्या असं चालू आहे की 30% त्या फॉरेस्टमधून यायला पाहिजेत, 30 ते 40%. त्यामुळे शेती आणि फॉरेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल की आमच्या शेतामध्ये आम्ही असा प्रयोग केलेला आहे की आम्ही ॲग्रो फॉरेस्ट्री फूड सिस्टीम मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल की 50 झाडं एका हेक्टरमध्ये, 50 झाडं कोकोनटची, एका हेक्टरमध्ये 50 झाडं मँगोची, एका हेक्टरमध्ये 50 झाडं सागवानची, त्याला टीकूड म्हणतात, एका हेक्टरमध्ये समजा 100-200 झाडं बांबूची. त्याच्यासोबत मग तुम्ही नाचणी मिलेट घ्या,
त्याच्यासोबत तुम्ही स्पायसेस घ्या, त्याच्यासोबत तुम्ही स्वीट पोटॅटो, काही वाटेल ते, काही असेल ते घ्या. आणि एक तुम्ही फूड फ्रॉम दी क्रॉप ॲज वेल एज फूड फ्रॉम दी प्लांट ट्रीज, असं करून आपल्याला हळूहळू याच्यातनं बाहेर पडता येईल का. अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारचे मॉडेल डेव्हलप करत आहे, जेणेकरून की तुम्ही समजा एक क्रॉप डेव्हलप, समजा आपण मिलेट केलं किंवा राईस केलं, ते खराब झालं, पण ॲटलिस्ट जे सबस्टिट्यूट आहे, कोकोनट आहे, मँगो आहे, त्याच्यातून तुम्हाला इन्कम डेव्हलप, म्हणजे आपण शेअर मार्केट म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट जी कन्सेप्ट आपण अवलंबली असेल, सेम पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कन्सेप्ट आपण ॲग्रिकल्चरमध्ये जाऊन ह्याच्यातनं हळूहळू बाहेर काढता शकतो. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात मोठी गरज जर ह्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय असेल तर ती आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. अजूनही भारतामध्ये शेतापर्यंत रस्ते पोचलेले नाहीत. अजूनही भारतामध्ये, त्याला फार्म गेट म्हणतो आपण, फार्म गेटमध्ये ज्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना काढत्या स्टोअर होतील, फक्त एक शुगर फॅक्टरी ह्याला बऱ्यापैकी एक्सेप्शन आहे, कारण शुगर फॅक्टरी सिस्टीम डेव्हलप, त्यांची वाहनं, त्यांची सिस्टीम शेतकऱ्याचा माल शेतातनं घेऊन म्हणजे ऊस तोडून घेऊन जायचा प्रयत्न फक्त ती सोडली तर बाकी कुठलीही डेव्हलप झालेली दिसत नाही. त्यामुळे सगळ्यात मोठं आपल्याला काम कुठलं करायचं असेल तर हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. फॉर एक्झाम्पल, माझ्या गावामध्ये, माझ्या गावची शेती जवळजवळ 50% शेती एका ओढ्याच्या पलीकडे आहे. मी म्हणजे 50 ते 75 वर्ष, मी जर 30-35 वर्षाच्या माझ्या लाईफमध्ये बघतो की एकदा त्या ओढ्याला पाणी आलं की पलीकडची लोक पलीकडे राहतात, अलीकडची लोक अलीकडे राहतात. तिकडचा जो माल आहे तसाच पण राहतो. आणि जवळजवळ त्या भागामध्ये 10,000 हेक्टर शेती आहे. 10,000 हेक्टर शेती. जर इन्फ्रास्ट्रक्चर, जर रोडच नाही, ती शेती काहीच कामाची नाही, ती फक्त 2 वेळा पोटाचीच भरू शकते. मग आम्ही जेव्हा राज्य सरकारला आम्ही विनंती केली, ते आता रोड करत आहेत, त्याच्यामुळे 10,000 हेक्टरच्या शेतीचं पूर्णपणे इकॉनॉमी बदलून जाईल. हे काम फक्त सरकारच करू शकतो. त्यामुळे सरकारचा रोल असायलाच पाहिजेत, याच्यात काय दुमत नाही आहे. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकार, पण त्याच्यासोबत आपण हे पण बघितले पाहिजेत की तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट सेक्टर कसं इन्व्हॉल्व्ह होईल. जी आपल्याला अगर समजा आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे, प्रोसेसिंग मेकॅनिझम डेव्हलप करायचं आहे, एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट सरकार एकटी नाही करू शकत. जसं की आता फार्मलाच वापस घेतल्यामुळे सगळ्यात मोठा लॉस काय झाला असेल तर 2 गोष्टीचा. जी प्रायव्हेट सेक्टरमधनं आपल्याला इन्व्हेस्टमेंट येणार होती ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये, समजा कोल्ड चेन करण्यामध्ये, पॅक हाऊस डेव्हलप करण्यामध्ये, लॉजिस्टिक डेव्हलप करण्यामध्ये, ती कशी काय येईल. सगळ्यात मोठं लॉस कुठलं झालं असेल फार्मलाच वाटप घेतल्यामुळे. ही जी इन्व्हेस्टमेंट येणार होती, प्रायव्हेट सेक्टर जे ॲक्टिव्ह होणार होतं ते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की पोल्ट्री हा 100% प्रायव्हेट इंडस्ट्री आहे. शेती, ॲग्रिकल्चरचे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये पोल्ट्री हा 100% प्रायव्हेट आहे. तुमचा ग्रोथ रेट बघा, 8% एव्हरी इयर ते ग्रोथ होते. 8, त्याचा गव्हर्नमेंटचा 0 इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये. हे का? कारण प्रायव्हेट सेक्टरने ज्यात इन्व्हॉल्वमेंट केली, ती लॉजिस्टिक डेव्हलप केलं. तुम्ही बघितला, तुम्ही गावावर बघितला की ते जी पिलं आहेत तेच लोक येऊन देतात, पिलं आहेत तेच देतात, ते लागणारे अन्नधान्य तेच देतात आणि तेच लोक घेऊन जातात. हेच फार्मला सांगत होतं, हेच फार्मला तुम्ही ओपन एव्हरीवन. आणि जी 20-25 कमॉडिटीवरती, 23 कमॉडिटीवरती जी आपण MSP लावली, ती कमी करून जे क्रिटिकल आहे त्याच्यावरती ठेवा, बाकी ओपन ठेवा, जेणेकरून फ्री मार्केटमध्ये जाऊन हे सगळ्याला फार्मर्सला फ्रीडम मिळेल की विकता येईल. म्हणून नवीन भारताला नवीन पॉलिसीची गरज आहे. फूड हंगर इंडेक्स वगैरे सगळे प्रॉब्लेम आपण ह्याच्यामुळेच सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे. हा क्वेश्चन मी याच्यासाठी म्हटलं की आपल्याला ही जी सिस्टीम आहे की घरात आणून देणं, ह्याच्यामुळे काय होतं आहे, एक तर लिकेजेस भरपूर होतात त्या PDS पासून, त्या सेंटर पॉईंटपासून घरापर्यंत पोहोचण्यामध्ये.
ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी समजा असं इन्स्ट्रुमेंट दिलं की यू गो हिमसेल्फ इन टू द मार्केट, तुम्ही मार्केटमध्येच जावा आणि ह्या समजा 20 कमोडिटीज आहेत त्या तुम्ही स्वतः बाय करा, म्हणजे तो फ्लो मेंटेन होईल. ह्या केसेसमध्ये काय होतं आहे की तुम्ही सगळं त्यांना आणून दिल्यामुळे ही चेनच सगळी ब्रेक होते. आणि जशी इलिटरसी प्रमाण अगोदर होतं तसं इलिटरसी प्रमाण आता नाही आहे. हे कधी ना कधी आपल्याला स्टेप पाडून व्हावं लागेल. म्हणजे जसं आपण मॉनिटायझेशनला कधी ना कधी आपल्याला सामोरं जावं लागलं तसं ही सिस्टीम कधी ना कधी आपल्याला चालू, तरी असं जर चालू राहिलं तर आपला देश एका सर्टन लिमिटच्या बाहेर डेव्हलप होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कॅश बेनिफिट ट्रान्सफर असेल किंवा एखादं फूड कुपन फूड कुपन असेल, काहीतरी त्याला असं सिस्टीम करावं लागेल की तो स्वतः जावा मार्केटमध्ये आणि त्यानं त्या गोष्टी घ्याव्या, तरच हा सगळा फूड मेंटेन होईल. आणि समजा तो अंडी मागायला लागला, समजा तो पल्सेस मागायला लागला, समजा तो स्पायसेस मागायला, तरच तिकडं बॅक चेनमध्ये फार्मर्सला वाटलं की आपण हे प्रोड्यूस करू. आता काय होतं आहे की राईस आणि गहूच डॉमिनेट असल्यामुळे की गहू आणि वावचं बॅक प्रोडक्शन त्याचंच होतं आहे. त्यामुळे हे डायव्हर्सिफाय करायसाठी आणि फ्लो ऑफ इकॉनॉमी वाढण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. आणि जो इलिटरसीचा प्रश्न आहे तो भारतामध्ये आता बऱ्यापैकी आपण हळूहळू त्याच्यामधनं स्पेशली की शेतकऱ्याची नवीन मुलं आहेत. फॉर एक्झाम्पल मी कोविडमधला तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. सगळ्यात जास्त मला कुणाचे कॉल आले ह्या कोविडच्या टाईममध्ये, तर शेतकऱ्याची मुलं जी गावातून शहरामध्ये नोकरीसाठी आलेत, जी शिकलेत. जुनी पिढी होती ती अडाणी होती, नवीन पिढी जी आहे ती शिकले सवरलेली आहे. कोविडमध्ये ज्यावेळेस त्यांना हे सगळं अस्तव्यस्त दिसलं, सगळ्यात जास्त पूर्ण मला त्या मुलांचे आले. आणि ते कशासाठी आले की वी वॉन्ट टू गो बॅक टू अवर ॲग्रिकल्चर. पण त्यांना ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर करायचं नाही आहे. त्यांना ॲग्रिकल्चर जाऊन फक्त भात लाव, रागी लाव, कल्टिवेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांना. ते म्हणतात की आम्हाला प्रोसेसिंग करायचं आहे, आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, आम्हाला आमच्याच ॲग्रिकल्चरवरती आपल्याला बिझनेस डेव्हलप करायचा, सगळ्यात जास्त ह्या लोकांची. त्यामुळे भारताच्या ॲग्रिकल्चर सिस्टीमची मेंटॅलिटी माइंडसेट बदलत आहे. म्हणून आपल्या नवीन भारताला नवीन म्हणून तुम्ही बघितला आर्खिवाय रफ्तार नावाची भारत सरकारची एक सेपरेट स्कीम आलेली आहे ॲग्रिकल्चर स्टार्टअपसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर स्टार्टअप्स आपल्याला डेव्हलप होत आहेत. इव्हन तुम्ही IIMsमध्ये बघा, सगळ्या IIMsमध्ये आता सेपरेट MBA इन ॲग्री बिझनेस चालू झालेला आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे स्लोली सेंटरला येत आहे. या सरकारचं कॉन्ट्रीब्युशन हेच आहे की त्यांनी ॲग्रिकल्चर त्या प्रोडक्शन माइंडसेटमधून बाहेर काढून एंटरप्रेन्युअर माइंडसेटमध्ये कसं आणता येईल, किंवा हा जो शेतकऱ्यांची नवीन मुलं आहे, जी पिढी आहे, त्यांच्यामध्ये पुढे येऊन त्याच त्यांच्या ॲग्रिकल्चर रिसोर्सेसवरती कसे बिझनेस डेव्हलप करता येईल ह्याची एक इकोसिस्टम डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे एकदा झालं तर बाकीचे जे आपले PDSचे प्रॉब्लेम आहेत, बाकीचे जे सगळे प्रॉब्लेम, पॉवर्टीचे प्रॉब्लेम, ते स्लोली आपल्याला डेव्हलप. फॉर एक्झाम्पल 2030पर्यंत आपल्याला असं सांगण्यात येत आहे किंवा असं एस्टिमेशन आहे की भारताची 50% लोकसंख्या ही शहरामध्ये जाईल. ही शहरामध्ये जाईल म्हणजे कुठून जाईल, हे तर गावातूनच लोक जाणार आहेत ना. कसं काय ते शहर सस्टेन होईल, कसं काय ते सिस्टीम सस्टेन होईल. त्यामुळे आपल्याला हा हाय टाईम आहे की ही एंटरप्रेन्युअर इकोसिस्टम ऑफ ॲग्रिकल्चर आहे ती आत्ताच आपल्याला गावाकडे डेव्हलप करावं लागेल. आत्ताच आपल्याला शेतकऱ्याचं इन्कम डबल करावं लागेल, जेणेकरून जो तरुण मुलगा गावातून मायग्रेट व्हायचा विचार करतो शहरामध्ये, त्याला तिथंच काम मिळेल, त्याला तिथंच बिझनेस डेव्हलप करता येईल. तसं जर झालं तर आपण शहरं पण वाचू, गावं पण वाचू. आणि मी जे सांगितलं की प्रोडक्शन पुरतं लिमिटेड राहता, वॉटर, इलेक्ट्रिसिटी